तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आज आपण व्यवस्थितरित्या डॉक्टर होमी बाबा जी एक्झाम असते त्याच्याबद्दल व्यवस्थितरित्या आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय काय शिकणार आहोत. तर डॉक्टर होमी बाबा ही एक्झाम कोणत्या वर्गासाठी असते, त्याच्यात स्कॉलरशिप काय असते, त्याच्यात सिलेबस काय असतो, एक्झाम पॅटर्न कसा असतो, फॉर्म कसा भरायचा, फॉर्म कधी सुटतील, त्याचबरोबर फीज किती राहील, बुक कुठे भेटेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच्यात व्यवस्थितरित्या भेटणार आहेत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. तर बघा, पहिला आहे, सर्वात पहिले आपल्याला सुरुवात करायची काय, डॉक्टर होमी बाबा सायन्स टॅलेंट एक्झाम वगैरे. त्याला पूर्ण नाव काय आहे त्याचं, डॉक्टर डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन त्याचं असं नाव आहे संपूर्ण. आता ही कोणामार्फत घेतलं जाते, तर मुंबईचे कामिलिनी पौवा सायन्स टीचर असोसिएशन आहेत, त्यांच्याद्वारे ही एक्झाम कंडक्ट केल्या जाते. तर म्हणजे त्यांच्या मार्फत ही एक्झाम घेतल्या जाते. त्याच्याच नंतर दुसरा प्रश्न आपला असा असतो की क्लास आणि मीडियम, तर कोणत्या कोणत्या मीडियम मधून ही एक्झाम देता येते आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या वर्गासाठी ही एक्झाम असते. तर बघा, 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी स्कॉलरशिप जास्त उपलब्ध नसतात. त्याच्यासाठी सायन्स या फॅकल्टीमध्ये चांगलं मुलांचं प्रदर्शन व्हावं, त्यासाठी ही 6वी आणि 9वीच्या मुलांसाठी काय असते, ही एक्झाम असते. आणि ही एक्झाम कोणत्या कोणत्या मीडियम मधून देता येते, ही एक तर इंग्लिश किंवा मराठी दोघी पैकी एकाच मीडियम मधून आपल्याला देता येते. आता जे सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांची पंचायत व्हायला नको, त्यांना एक तर इंग्लिश मीडियम चॉईस करावं लागतं किंवा मराठी मीडियम चॉईस करावं लागतं. अर्धे मराठी आणि अर्धे इंग्लिश अशा मीडियम मधून आपल्याला भेटत नाही. त्याचबरोबर आता फॉर्म डिटेल्स, तर 1 जुलै पासून आता काय आहेत की जी प्रक्रिया 2025 ची आहेत, त्याला 4 स्टेप्स असतात ह्या एक्झामसाठी. तर त्या चारही स्टेप्स पूर्ण होण्यासाठी अजून टाइम आहे. जून मध्ये त्या चारही स्टेप्स पार पडतात. तर 2025च्या या स्टेप्स काय आहेत, तर त्या पार पडत आहेत. तर त्याच्यानंतर 2025च्या नंतर 2026 ची ही काय होईल, एक्झाम सुरू होईल. तर 2026 ची एक्झाम केव्हा सुरू होईल, 1 जुलै पासून त्याचे काय होतील, फॉर्म स्टार्ट होतील. त्याच्याच नंतर त्याची अप्रॉक्सिमेट फीज किती असते, तर फीज असते किती, 320 रुपये. तर 20 रुपये स्टुडंट चार्जेस असतात आणि 300 रुपये आपले त्याच्यावर फीज भरावी लागते. त्याच्यानंतर बुक कुठून भेटेल, जेव्हा तुम्ही फॉर्म भरतायत तेव्हाच तुम्हाला काय करायचं, बुकसाठीही अप्लाय करायचं. म्हणजे हे 300 प्लस हे 250, म्हणजे टोटल तुम्हाला 570 रुपये पे करावे लागतील. तुम्हाला तुमच्या स्कूल ऍड्रेसवर, स्कूलचा जो आपण डिटेल्स भरू त्याच्यावर ऍड्रेसवर तुम्हाला काय येईल, बुकही येऊन जाईल आणि तुमचा फॉर्मही भरला जाईल. आणि फॉर्म कोणता आहे, मेनका प्रकाशनचं तुमचं काय आहे, पुस्तक आहे. बरोबर. आता पहिला फेज वन असतो ह्या एक्झामचा रिटर्न एक्झाम, लेखी परीक्षा. लेखी परीक्षेचं कसं स्वरूप असतं, तर लेखी परीक्षामध्ये 100 MCQs असतात. बरोबर. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एका प्रश्नाला 4 उत्तर, जसे तुम्ही स्कॉलरशिप नवोदयमध्ये देतात ना त्या प्रकारे. ड्युरेशन म्हणजे 90 मिनिटं असतात, 100 प्रश्नाला 90 मिनिटं. सब्जेक्ट कोणते कोणते, विषय कोणते कोणते असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, जनरल सायन्स नॉलेज. म्हणजे जनरल नॉलेज सायन्स, होमी बाबा ही सायन्स बद्दल एक्झाम आहेत, तर त्याच्यावर जनरल नॉलेजचे प्रश्न हे सायन्सच्या स्वरूपात येतात. म्हणजे सायन्स बद्दल जनरल नॉलेजचे प्रश्न येतात. त्याचबरोबर फेज 2. आता दुसरा काय आहे, प्रॅक्टिकल एक्झाम. प्रॅक्टिकल परफॉर्म करून दाखवावं लागतं. म्हणजे काही जर आपल्याला सांगितलं की अशा अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिकल करायचंय, तर ते प्रॅक्टिकल करून द्यावं. आता ओनली फॉर स्टुडंट्स हु क्वालिफाय फेज 1, ज्यांनी फेज 1 पास झालेत त्यांच्यासाठीच फेज 2 आहे. जर ते फेज 1 मध्ये फेल झाले तर फेज 2 देता येत नाही. तर क्लास 6 साठी, आता क्लास 6 साठी फेज 2 मध्ये काय काय 5 एक्सपेरिमेंट असतात, 30 मार्काला 30 मिनिटात. एक एक्सपेरिमेंट 6 मार्काला, म्हणजे 6 पंचे 30, म्हणजे 5 एक्सपेरिमेंट किती मार्काला असतात, 30 मार्काला आणि 30 मिनिटात करायचे असतात. 9वीला काय असतात, 3 एक्सपेरिमेंट असतात, 30 मार्काला आणि 30 मिनिटात, म्हणजे एक एक्सपेरिमेंट 10 मार्काला, असे 3 एक्सपेरिमेंट असतात. त्याच्याच नंतर
प्रोजेक्ट अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता तुम्हाला एक प्रोजेक्ट वगैरे असतं जे तुम्ही सायन्समध्ये बनवलेला असतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट वन्स चूजन्स, टॉपिक प्रेझेंटेशन. आता टॉपिकवर एखादा टॉपिक दिला जातो, त्याच्यावर आपल्याला 5 ते 7 मिनिटात प्रेझेंट करावं लागतं. आपली विचार क्षमता कशी आहेत, आपण कसे-कसे, काय-काय त्याच्याबद्दल डाउट्स विचारू शकतो. नाहीतर त्याच्याबद्दल काही-काही इन्फॉर्मेशन सांगू शकतो. नाहीतर त्याच्याबद्दल काहीतरी अजून कसं टेक्निकल वेने विचार करू शकतो. हे सगळं 5-7 मिनिटात आपल्याला सांगावं लागतं. ते किती मार्क्ससाठी असतं फेज 3 मध्ये 30 मार्कासाठी. त्याच्याच नंतर असतो इंटरव्ह्यू. चौथा फेज असतो इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 1-1.5 मिनिटं दिला जातो. तुमचा फोकस चेक केला जातो. सायंटिफिक क्युरिओसिटी म्हणजे सायन्सबद्दल तुमची क्युरिओसिटी किती, उत्सुकता किती आहे तुम्हाला जाणून. आता जर आपला पंखा फिरतोय, तर पंखा कशामार्फत फिरतोय, कसं त्याच्या मागचं लॉजिक आहे, कसं त्याच्या मागचं सायन्स आहे, ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायचे. किती क्युरिओसिटी आहे याच्याबद्दल काय असतो, हा इंटरव्ह्यू असतो. त्याच्याच नंतर प्राइजेस. आता प्राइजेस सगळ्यात महत्वाची गोष्ट बक्षीस. तर बक्षिसे कशी असतात? पहिल्या 10 आता ह्या चारही स्टेपमधून जी मेरिट लिस्ट लागेल, जी उत्तर सूची लागेल, त्याच्यामध्ये पहिल्या 10% विद्यार्थ्यांना, 10% विद्यार्थ्यांना जर पहिल्या सर्व 10% विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल भेटेल, सर्टिफिकेटही भेटेल आणि प्रत्येकी ₹3000 भेटतील. त्याच्याच नंतर जे 60% विद्यार्थी 10% नंतरचे जे 60% उरलेले आहेत, त्यांना सिल्वर मेडल आणि ₹2000 आणि सर्टिफिकेट भेटेल सर्वांना. त्याच्याच नंतर रिमेनिंग म्हणजे जे बाकीचे उरलेले 60 आणि म्हणजे हे 70% झाल्यानंतर जे शेवटचे 30% त्यांना ब्रॉन्झ मेडल आणि ₹1000 आणि सर्टिफिकेट भेटणार आहे. आता हे झालं तुम्हाला. मग स्कूल अवॉर्ड्स पण आहेत. शाळेला पण बक्षीस आहेत. तर शाळेला कसे बक्षीस आहेत? तर बघा, स्कूल कॅन विन प्राइजेस अँड ट्रॉफीज फॉर. आता शाळा ही प्राइजेस म्हणजे रोख रक्कमही मिळवू शकतात. त्याच्याबद्दल सर्टिफिकेट्सही मिळू शकतात आणि ट्रॉफीही मिळू शकतात. कशा प्रकारे? जर रिमार्केबल परफॉर्मन्स, जर शाळेने खूप चांगला परफॉर्मन्स दिला, जर 50 विद्यार्थी आणि त्याच्यापैकी 48 विद्यार्थी पास झाले, तर शाळेचा काय आहे, जवळपास 98% रिझल्ट लागलाय. तर मग शाळेचा काय आहे, एकदम उत्कृष्ट प्रतिसाद आहे, उत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. तर त्याला उत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणून काय भेटणार आहेत, हा प्राइज आणि ट्रॉफीज भेटणार आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम पार्टिसिपेंट, सगळ्यात जास्त विद्यार्थी बसलेत या एक्झाम मध्ये ह्या शाळेमधून, तर त्याला मॅक्झिमम पार्टिसिपेंट्स म्हणून जास्तीत जास्त प्रतिसाद दिला म्हणून त्यालाही काय भेटणार आहे, ट्रॉफीज वगैरे भेटणार. कळालं? ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला डॉक्टर होमी भाभा या एक्झाम बद्दल होती. अजूनही काही तुमच्या अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या लिंकवर क्लिक करून ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि सर्व तुमच्या ज्या क्युरीज असतील त्या मला लवकरात लवकर विचारा. आणि अशाच एक्झामसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. आणि तुमचे जेही विद्यार्थी असतील त्यांना सर्वांना, 6वीत आणि 9वीत जे विद्यार्थी असतील त्यांना सर्वांना हा मेसेज पोहोचवा आणि या एक्झाम बद्दल बसायचं सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर स्कॉलरशिप वगैरे मध्ये तुमचे भाऊ बहीण नाहीतर कोणीही मित्र मैत्रिणी असतील तर 6 वाजता स्कॉलरशिपचे लेक्चर्स होतात 7वी आणि 4थीचे. तर 6 वाजता त्यांना लवकरात लवकर जॉईन करायचं सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या दिलेल्या लिंकवर ग्रुपवर जा, लिंकवर जॉईन व्हा आणि लवकरात लवकर लेक्चर्स अटेंड करा. थँक्यू.